राहाता तालुक्यातील नांदुर्की गावाजवळ असलेल्या नांदुर्की पाटाजवळील विहिरीमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली। शिवराम चौधरी नामक शेतकऱ्याला प्रथम कुत्र्यांच्या मागे पिसाळलेला कुत्रा लागल्याचं जाणवलं, तर चौधरी यांनी कुत्रं समजून या बिबट्या मागे बांबू घेऊन धावला असता सदर बिबट्या हा विहिरीमध्ये पडला, अशी माहिती त्यांनी S9शी बोलताना सांगितली। शिवराम चौधरी नांदुर्की बुद्रुक रात्री 10-10:30 वाजता कुत्र्यांच्या मागे वस्तीवर तो पळाला। मला वाटलं हेच आहे पिसळलेलं कुत्रं, मी त्याच्या मागे पळवलो बांबू घेऊन आणि ते नंतर कुत्र्याच्या मागे पळून तो रात्री विहिरीत पडला 10-10:30 वाजता। बरं, याच्या आधी कधी दिसला होता बिबट्या? नाही, काल परवा लोक म्हणत होते गावात शेडजवळ चमकला म्हणून, तिथं जनावरांच्या। तुमच्या जागेत दिसला नाही तुम्हाला? नाही, आमच्या जागेत नव्हतं दिसलं। गेल्या 2 दिवसांपूर्वी गावातील काही नागरिकांनी सदर बिबट्या आसपास पाहिल्याचं बोललं जात होतं। मात्र बिबट्या विहिरीत पडल्याची खबर पांगताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनीही या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती। वनविभागाला S9च्या वतीने संपर्क साधल्यानंतर तब्बल 17 ते 18 तासांनंतर वनविभाग घटनास्थळी येऊन या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। JCBच्या सहाय्यानं पिंजरा विहिरीमध्ये सोडण्यात आला होता। त्यानंतर अलगदरित्या कुठलीही जखम न झालेला हा बिबट्या बाहेर आला आणि वनविभागाचे पथक निसर्गात मुक्त सोडण्यासाठी बिबट्याला घेऊन गेलं। याविषयी कोपरगाव वनपरिक्षेत्राचे गाडे यांनी अधिक माहिती दिली। या कामी येथील ग्रामस्थांसह वनक्षेत्र कोपरगावचे झिंजुर्डे, जाधव आदींनी परिश्रम घेतले। यांच्या मोदे नांदुरी खुर्द येथे बुद्रुक येथे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या विहिरीत रात्री सर्वसाधारण पहाटेच्या दरम्यान एक बिबट्या कुत्र्याच्या पाठीमागे लागून विहिरीत पडला आणि तिथे विहिरीमध्ये जागा असल्यामुळे तो कपारीला जाऊन बसला आणि त्याच्यामुळे तो काही जखमी वगैरे न होता सुरक्षित त्या ठिकाणी थांबला आणि आमच्या वन परिक्षेत्र कोपरगावमधील श्री गाडे, श्री झंजुर्डे, जाधव इत्यादी कर्मचाऱ्यांनी तो JCBच्या सहाय्याने अगदी युक्तीने वर काढला। त्याच्यामुळे त्याला काही एक इजा न होता सुखरूप तो आमच्या पिंजऱ्यामध्ये बंद केला आणि आता त्याला आम्ही सुरक्षित त्याच्या निवासस्थानी सोडण्याची पुढची तयारी केलेली आहे। कॅमेरा पर्सन दीपक पंजाबी, S9 मीडिया, शिर्डी।